अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये मी तुम्हाला भोलेनाथांची एक सुंदर आणि पवित्र अशी मी कथा तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून ही कथा तुम्हाला ऐकल्याने तुमच्या सर्व दुःख संकटांचा नाश होणार आहे. म्हणून भक्तांनो, ही तुम्हाला कथा शेवटपर्यंत ऐकायची आहे. भक्तांनो, ही कथा ऐकल्याने दुःख आणि संकटांचा नाश होतो. ही कथा शिवपुराणात वर्णन केलेली आहे. शिवपुराणात असे म्हटले आहे की जर भक्ताने शांत मनाने आणि भक्तीने ही कथा ऐकली तर त्यांच्या जन्मातील दुःख आणि दारिद्र्य संपते आणि आजारी रोगमुक्त होतात, भाग्याचे दार उघडते. चला तर मग भगवान शिव आणि माता पार्वतीची कल्याणकारी कथा ऐकूया. जर तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकली तर तुम्हाला तुमच्या समस्यांवर नक्कीच उपाय सापडेल. देवावरील श्रद्धा आणि भक्ती 100 पटीने वाढेल. म्हणूनच पूर्ण लक्ष देऊन ही कथा ऐका. शिवपुराणानुसार एका गावात एक गरीब ब्राह्मण आणि त्याची पत्नी मुलासह राहत होता. त्याच्या मुलाचे नाव सोमदत्त होते. तो खूप गरीब आणि वृद्ध होता. ब्राह्मण रोज भगवान शिवलिंगावर पाणी अर्पण करायचा आणि मनोभावे पूजा अर्चना करायचा. परंतु त्याच्या पत्नीला म्हणजेच त्या ब्राह्मणीला हे सर्व काही पूजा अर्चा मुळीच आवडत नसत. प्रिय भक्तांनो, खरे तर पूर्वी त्या ब्राह्मणाची पत्नी ब्राह्मणी खूप पूजा उपवास सर्व काही करत असे. हे सर्व करूनही तिची गरिबी दूर होत नव्हती. त्यामुळे ती तिच्या गरिबीला खूप कंटाळली होती. ब्राह्मण लहान असताना तो कथा सांगून आणि पूजा करून दक्षिणा आणत असे आणि त्यावर तो उदरनिर्वाह करत असे. तरीही कधीकधी ब्राह्मणीन कधीतरी तिची गरिबी दूर होईल या आशेने भगवान शिवाची पूजा करत असे. पण तिला तिच्या पूजेचे कोणतेही फळ मिळाले नाही. आता ब्राह्मण म्हातारा झाला होता. त्याच्यात इतकी ताकद नव्हती की तो गावोगावी जाऊन कथा सांगू शकेल. तो आजारी पडू लागला. घरात कमवणारे कोणी नव्हते. ब्राह्मणाचा मुलगा सोमदत्त गुरुकुलात शिक्षण घेत असे. आता ब्राह्मणाच्या घरात अन्नटंचाई निर्माण झाली होती. म्हणून तिने रागाने प्रार्थना करणे थांबवले आणि ब्राह्मणाला प्रार्थना करण्यापासूनही मनाई करू लागली. त्याला सुद्धा अडवू लागली, थांबवू लागली आणि म्हणायची की भगवान शिव आणि इतर देवदेवतांना प्रार्थना करताना आपले संपूर्ण तारुण्य वृद्धात बदलले, पण देवाने आपले दारिद्र्य दूर केले नाही. या उलट आता आपण प्रत्येक धान्यावर अवलंबून आहोत. मी रात्रंदिवस उपवास केला, जप केला आणि ध्यानात माझे शरीर सुकले. आता तुमचा शिव भगवान तुम्हाला काय देणार आहे? तुम्ही फक्त शिवलिंगावर पाणी ओतत राहा. तो तुम्हाला काहीही होणार नाही. तो तुम्हाला काहीच देणार नाही. ब्राह्मणीचे शब्द ऐकल्यानंतर ब्राह्मण काहीच बोलला नाही, कारण ब्राह्मणाला त्याच्या पूजनीय भोलेनाथांवर पूर्ण विश्वास होता. काही दिवसांनी ब्राह्मणाचा मुलगा शिक्षण पूर्ण करून गुरुकुलातून घरी परतला आणि त्याच्या पालकांची सेवा करू लागला. एके दिवशी सोमदत्त त्याच्या वडिलांसोबत शिवमंदिरात प्रार्थना करत होता आणि तिथेच तो शिवभक्तांना कथा सांगू लागला की भगवान शिवाची कथा ऐकणाऱ्या भक्तांच्या मनात जी काही इच्छा असेल ती इच्छा भोलेनाथ नक्कीच पूर्ण करतो. मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी आलेल्या त्याच राज्याच्या राजाने सोमदत्तचे हे सर्व शब्द ऐकले आणि त्या राजाला हे खूप आवडले आणि त्या राजाने सोमदत्तला त्याच्या राजकन्येला कथा सांगण्यासाठी कामावर ठेवले. आता सोमदत्त दररोज राजाच्या कन्येला कथा सांगायला जात असे. तिथून त्याला जे काही दक्षिणा म्हणून मिळत असे ते देऊन तो आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करू लागला. परंतु यावरही ब्राह्मणीन खुश नव्हती. ती म्हणाली की मला माझ्या मुलाच्या भविष्याची काळजी वाटते. आमचे आयुष्य कसे तरी निघून गेले, पण माझ्या मुलाचे आयुष्य अजूनही शिल्लक आहे. आमच्या मृत्यूनंतर त्याचे काय होईल? असे दिसते की आमच्या भक्तीचे आणि उपासनेचे फळ आम्हाला कधीच मिळणार नाही. भोलेनाथ माझे दुःख पाहू शकत नाहीत का?
माझा मुलगा राजाच्या घरातून जे काही आणतो त्यातून आमचा उदरनिर्वाह होईल का? आमच्या कुटुंबाचे पोट भरते हे मान्य आहे, पण आमच्या इतर गरजा कशा पूर्ण होतील? देवाने डोळे का बंद केले आहेत? माझ्या मुलालाही आमच्यासारखे गरिबीत राहावे लागते का? ब्राह्मण आणि ब्राह्मणीचा हा दयनीय आक्रोश ऐकून माता पार्वती भगवान शिवाला म्हणाली, हे भगवान महेश्वर, तुम्ही सर्वज्ञ आहात. तुम्ही या दोघांची परीक्षा का घेत आहात प्रभू? ब्राह्मण तुमचा परमभक्त आहे. आता कृपया त्याचे दुःख नष्ट करा प्रभू, नाहीतर हा ब्राह्मण तुमची पूजा करणे थांबवेल. जर त्याचा तुमच्यावरील विश्वास संपला तर काय होईल? माता पार्वतीचे शब्द ऐकून भोलेनाथ म्हणाले, हे देवी, काळजी करू नका. मी त्याच्या वाढत्या भाग्याचे बीज आधीच पेरले आहे. आता आपण दोघांनीही लक्ष्मीजी विष्णूजीसह या ब्राह्मणाच्या घरी जाण्याची वेळ आली आहे. माझ्या आशीर्वादासह ते ब्राह्मण जोडपे विष्णू आणि लक्ष्मीच्या आशीर्वादाला देखील पात्र आहे. पती पत्नी दोघांनीही एकत्र आपल्या दोघांची पूजा केली आहे. हे देवी, आपल्याला पृथ्वीवर जाऊन शिवलीला करावी लागेल. आता शिवजी ताबडतोब माता पार्वतीजींना घेऊन नंदीवर स्वार करून वैकुंठ लोकात जातात, जिथे दयाळू भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी होत्या. मग शिवजींनी विष्णूजींना पृथ्वीवर येण्यास सांगितले. विष्णू म्हणाले, हे देवी लक्ष्मी, आमच्या भक्ताचा आम्हाला निरोप आला आहे. चारही देवदेवतांनी पृथ्वीवर संतांचा वेश धारण केला आहे आणि ब्राह्मणाच्या घरी पोहोचले. एक वृद्ध ब्राह्मण घरातून बाहेर आला आणि त्यांनी नमस्कार केला. तेव्हा भगवान विष्णू आणि शिवजी संतांच्या वेशात म्हणाले की आम्हाला आज रात्री तुमच्या घरी विश्रांती घ्यायची आहे. यावर ब्राह्मणाचा मुलगा सोमदत्तने अतिथी देवोभव म्हणत म्हणाला, महाराज, आमच्या घरात दक्षिणा म्हणून दिलेला वरण भात इत्यादी तुम्हाला चौघांसाठी पुरेसा आहे, म्हणून मी तुमच्या एक वेळेच्या जेवणाची व्यवस्था करू शकतो. त्यावेळी संतांनी त्यांना एक भांडे दिले आणि सांगितले की जर त्याने या भांड्यात डाळ भात शिजवला तर आपल्या सर्वांसाठी पुरेसे जेवण तयार होईल. आणि सोमदत्तने अशा प्रकारे त्या भांड्यात शिजवलेल्या अन्नाने दोन्ही वेळच्या जेवणाची गरज पूर्ण केली. दुसऱ्या दिवशी जेव्हा सोमदत्त सकाळी निघणार होता तेव्हा साधूंच्या वेशात भगवान शिवने विचारले, बाळा, तू कुठे जातो आहेस? तो म्हणाला, हे साधू महाराज, मी राजाच्या कन्येला कथा सांगणार आहे. भगवान शिव त्याला म्हणाले की राजकुमारीला एक प्रश्न विचार. मी सांगितलेली कथा तुम्ही कशासाठी ऐकत आहात? तेव्हा सोमदत्तने राजकुमारीला प्रश्न विचारला की राजकन्या, तुम्ही कोणत्या इच्छेच्या पूर्ततेसाठी ही कथा ऐकत आहात? राजाची कन्या म्हणाली, मी ही कथा या इच्छेने ऐकते की मला असा वर मिळावा की त्याची चर्चा ही सर्वांच्या ओठावर असेल. त्यांच्या कपाळावर चंद्र आणि सूर्याचा प्रकाश असावा आणि तो इतका आशीर्वादित असावा की देवी लक्ष्मी त्यांच्या पायाशी खेळत असावी आणि आमच्या लग्नाची अशी मिरवणूक निघावी जी यापूर्वी कोणीही पाहिली नसेल. आता परत येत असताना सोमदत्तने साधूंना राजकन्येबद्दलच्या सर्व गोष्टी सांगितल्या. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो कथा सांगण्यासाठी निघणार होता तेव्हा साधू म्हणाले, सोमदत्त बेटा, आज पुन्हा राजाच्या कन्येला तोच प्रश्न विचारा जो काल विचारला होता. जर ती तुम्हाला कालच्या गोष्टी पुन्हा सांगत असेल तर तुम्ही तिला लगेच सांगा की मीच तुम्हाला हवा असलेला एकमेव नवरा आहे असे म्हणत तिथून निघून जा. सोमदत्त म्हणाला, साधू महाराज, मी एक गरीब ब्राह्मण आहे ज्याचे घर त्यांनी दिलेल्या दक्षिणेवर चालते आणि ती राजाची कन्या आहे. राजा मला आणि माझ्या कुटुंबाला मृत्यूदंडाची शिक्षा देईल म्हणून मी हे करणार नाही. साधू म्हणाला, ठीक आहे, आम्ही आत्ताच तुला आणि तुझ्या कुटुंबाला शाप देऊन राग करू. सोमदत्त त्याच्या चमत्काराने आधीच घाबरला होता. त्याला वाटले की राजा त्यांना नंतर मृत्यूदंडाची शिक्षा देईल, पण तो आत्ताच त्याच्या शापाने त्यांना जाळून राग करेल. म्हणून तो साधूंना आश्वासन देऊन कथा सांगायला गेला. कथा सांगितल्यानंतर सोमदत्त म्हणाला, राजकुमारी, काल तू मला जे सांगितलेस त्यानुसार तुला हवा असलेला वर मीच आहे असे म्हणत तो लगेच तिथून पळून गेला. राजाच्या मुलीला धक्का बसला. तिने दासीमार्फत तिच्या वडिलांना सर्व काही सांगितले. राजाने त्याला आश्वासन दिले
की त्या निर्भय ब्राह्मणाला त्याची शिक्षा मिळेल. आणि सोमदत्तने तिला पुन्हा तेच विचारले. तेव्हा राजकुमारीने हे सर्व तिच्या सेवकांना सांगून महाराजांना सांगण्यास सांगितले. यावर राजाने ताबडतोब आपल्या मंत्र्याशी चर्चा केली आणि एक ज्येष्ठ मंत्र्यांनी सांगितले की महाराज, त्याने मृत्यूदंडाची शिक्षा देणारा गुन्हा केला आहे, पण तो ब्राह्मण आहे. जर त्याला फाशी दिली तर आपल्याकडून ब्राह्मणाच्या हत्येचे पाप होईल. त्याला शिक्षाही व्हावी आणि आपल्याकडून ब्राह्मणाच्या हत्येचे पाप होऊ नये म्हणून काहीतरी करायला हवे. बरीच चर्चा केल्यानंतर असे ठरले की लग्नाचे निमंत्रण पत्रिका काही अटीसह ब्राह्मणाच्या घरी पाठवावी. राजाने अटीसह निमंत्रण पत्रिका लिहून आपल्या नोकराद्वारे सोमदत्तच्या वडिलांना पाठवली. दुसरीकडे सोमदत्त घरी पोहोचला आणि ऋषींना सांगितले की तुम्ही दिलेल्या सूचनेनुसार मी सांगितल्यानंतर राजकन्या माझ्यावर खूप रागावली. आता फाशीचा संदेश माझ्यापर्यंत लवकरच पोहोचणार आहे. काही वेळाने सेवक निमंत्रण पत्रिका घेऊन तिथे पोहोचला. ऋषींनी सेवकाला आदराने बसवले आणि सोमदत्तला निमंत्रण पत्रिका वाचून दाखवण्यास सांगितले. पत्रात असे लिहिले होते की हे ब्राह्मण पुत्र, आम्ही तुमचा विवाह प्रस्ताव स्वीकारतो, पण यासोबतच आमच्या काही अटी देखील आहेत. जर आम्ही सर्व अटी पूर्ण केल्या तरच आम्ही आमच्या मुलींचे लग्न तुमच्याशी करू. जर अट तुम्ही पूर्ण नाही केली तर तुम्हाला तुमच्या कुटुंबासह फाशी दिली जाईल. अटी खालीलप्रमाणे आहेत. पहिली अट अशी आहे की वरातीसाठी बनवलेले सर्व लग्न घरे आणि तंबू वरातींनी भरलेले असावेत. एकही तंबू रिकामा राहू नये. दुसरी अट अशी आहे की वरातीच्या पाहुणचारासाठी बनवलेले सर्व काही अन्नपदार्थ वापरले पाहिजेत, काहीही शिल्लक राहू नये. तिसरी अट अशी आहे की अद्भुत लग्नांची वरात यावी की सर्वांनी त्याचे कौतुक करावे. जर वरात आल्यावर कोणतीही अट पूर्ण नाही झाली तर वरात येणाऱ्या सर्व वरातीतील लोकांना फाशी दिली जाईल. पत्र वाचून सोमदत्त भीतीने थरथर कापू लागला. ऋषी म्हणाले, सोमदत्त बेटा, तू घाबरू नकोस. या राजाच्या सेवकाला जेवू घाल आणि पत्राचे उत्तर दे आणि त्यांना निरोप दे आणि पत्रात असे लिहा की तुम्ही लग्नाची तयारी करा. आम्ही अमुक दिवशी आमच्या लग्नाची वरात आणत आहोत. सेवकाला जेवणासाठी पक्वान्न देण्यात आले. ऋषींच्या चमत्काराने सेवकांच्या ताटात 36 प्रकारचे अन्न तयार करण्यात आले. निघताना साधूंच्या वेशात भोलेनाथ आणि विष्णूजी असलेल्या ऋषींनी सेवकाला धुनीतून एक मुठभर राख दिली आणि त्यांना निकोप दिला. बाहेर येताना सेवकाला दिसले की ती राख नाही तर हिरे आणि मोती आहेत. ते सेवक खूप आनंदी झाले. राजाला हे सर्व काही कळताच विचार आला की हा गरीब ब्राह्मण हे सगळे कोणाच्या भरोशावर करत आहे. त्याला कोणी शत्रू किंवा कोणता राजा पाठिंबा देत आहे का? राजाला वाटले, हा गरीब ब्राह्मण आहे, हा खूपच गरीब ब्राह्मण आहे, याच्या घरी कोण येईल असा विचार करून राजाने शहरातील सर्व विवाहगृह सजवली आणि अनेक तंबू उभारले. राजाला खात्री होती की जास्त लोक येणार नाहीत आणि सांगितलेल्या अटी तो पूर्ण करू शकणार नाही. सोमदत्तने गावातील प्रत्येकाला त्याच्या लग्नाच्या मिरवणुकीमध्ये येण्यास सांगितले, पण सर्व लोक त्याला नकार देत असे, कारण त्यांना वाटायचे की याला आणि याच्या कुटुंबाला फाशीची शिक्षा होणार आहे आणि आम्ही तुझ्या लग्नात आलो तर राजा आम्हाला देखील सोडणार नाही. अशा गोष्टी ऐकून तो खूप अस्वस्थ झाला. लग्नाच्या दिवशी सोमदत्तला अस्वस्थ पाहून ऋषी म्हणाले, बेटा, आज तुझे लग्न आहे आणि तू अस्वस्थ होत आहेस. तयार हो आणि आमच्यासोबत ये. कशाचीही काळजी करू नकोस, आम्ही तुझ्यासोबत आहोत. त्याच्या नशिबात जे लिहिले आहे ते होईल असा विचार करून सोमदत्त तयार झाला आणि ऋषींसोबत गेला. शिवजींनी या लग्नाला मिरवणुकीत सर्व मानवी रूपातील देवांना त्यांच्यासोबत येण्याचे आमंत्रण दिले. त्यांनी लग्नात भूत, आत्मे आणि अनेक गणांनाही आमंत्रित केले. त्यामुळे सर्व लग्नग्रह आणि तंबू भरले. त्यानंतरही काही पाहुणे तंबूशिवाय राहिले. लग्नातील पाहुण्यांच्या राहण्याची अधिक व्यवस्था करण्यासाठी राजाला माहिती पाठवण्यात आली. माहिती मिळताच राजाला वाटले की इतके पाहुणे कुठून आलेत. जाऊन पाहिले, मग काय, राजा ताबडतोब तिथे पोहोचला. राजाला येताना पाहून शिवजींनी शुक्र आणि शनीजींना मुलांच्या रूपात केले आणि भुकेने त्यांना रडवले.
2 मुलांना रडताना पाहून राजाने विचारले की ही मुले का रडत आहेत. शिवजींनी संताच्या वेशात म्हणाले की त्यांना भूक लागली आहे. राजाने त्या मुलांना खायला पाठवले. काही वेळाने राजाचा नोकर आला आणि म्हणाला की महाराज, त्या दोन्ही मुलांनी सर्व अन्न खाल्ले आहे आणि तरीही ते उपाशी ओरडत आहेत. हे ऐकून राजाला खूप अस्वस्थ झाला. त्याने आपला अभिमान सोडून ऋषीसमोर नतमस्तक होऊन म्हटले, महाराज, आता माझा मान तुमच्या हातात आहे. ऋषीमुनी म्हणाले, काही हरकत नाही, सगळे काही ठीक होईल. तुम्ही घरी जा आणि लग्नाच्या मिरवणुकीचे स्वागत करण्याची तयारी करा. राजाने संपूर्ण शहर वधूसारखे सजवले होते आणि सर्वत्र झालर लावली होती. सोमदत्त देखील त्याच्या लग्नाच्या पोशाखात राजकुमारासारखा खूप सुंदर दिसत होता. संध्याकाळी तो एका सुंदर रथात बसला होता. रथासमोर अनेक प्रकारचे वाजंत्री ढोलकी वाजवणारे नाचत होते. वरांच्या डोक्यातील पगडी चंद्र आणि सूर्याने सजवलेली होती. लग्नातील पाहुणे एकमेकांना नाणी अर्पण केल्यानंतर इकडे तिकडे नाणी फेकत होते. लग्नाच्या मिरवणुकीचे हे विहंगम दृश्य पाहून लोक आपापसात म्हणू लागले, या ब्राह्मणाचे भाग्य पहा. त्याच्या कपाळावर आणि चेहऱ्यावर चंद्र आणि सूर्य आहे आणि सर्व बाजूंनी धन आणि लक्ष्मीचा वर्षाव होत आहे. जणू एखाद्या मोठ्या राजाच्या लग्नाची मिरवणूक निघत आहे. आम्ही आमच्या आयुष्यात अशी मिरवणूक कधीही पाहिली नाही आणि भविष्यातही पाहण्याची आम्हाला अपेक्षा नाही. तो खूप भाग्यवान आहे. लोकांकडून अशा गोष्टी ऐकून माता पार्वती म्हणाली, प्रभू, ज्यांच्यावर तुम्ही आशीर्वादाचा वर्षाव करता त्यांच्यासाठी तुम्ही अन्न आणि संपत्तीचे भांडार उघडता. भगवान भोलेनाथ म्हणाले, हे पार्वती, जे भक्त पूर्ण भक्तीने माझी पूजा करतात, सेवा करतात, मी त्यांना त्यांच्या भक्तीचे फळ निश्चितच देतो. त्यांना त्यांचे पाप संपेपर्यंत दुःख सहन करावे लागते. पुण्यकर्म उघडताच त्यांच्या भाग्याचे दरवाजे उघडतात आणि जो भक्त देवाच्या कथा ऐकतो त्याला राजकन्येसारखे फळ देखील मिळते. राजकन्या दररोज देवाच्या कथा ऐकत असे. तिच्या मनात जे काही हवे होते ते तिला मिळाले. हा सर्व भोलेनाथ, माता पार्वती, विष्णूजी, लक्ष्मी यांचा महिमा होता, ज्यामुळे ब्राह्मण श्रीमंत झाला. त्याचे घरही राजवाड्यासारखे सुंदर झाले. तिच्या घरात नोकरांची कमतरता नव्हती. घर अफाट संपत्तीने भरले होते आणि ब्राह्मण स्त्रीनेही पुन्हा देवांची पूजा करू लागली. ती मोठ्या प्रमाणात दान देऊ लागली आणि दररोज देवाच्या कथा ऐकत असे. तर भक्तांनो, आपल्याला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या भक्तिमय चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं. प्रेम सुंदर असतं, पण ते फक्त 2 जणांमधलं नातं असावं. आजची पिढी काय करते? प्रेमात पडले की लगेच इंस्टाग्राम स्टोरी, व्हॉट्सअपला डीपी, फेसबुकला फोटो आणि ब्रेकअप झालं की डिलीट आल. पण लोकांच्या मनात त्या आठवणी कायम राहतात आणि त्यांच्या चर्चेमध्ये तुमचं नाव हा विषय बनतो. प्रेम ही गोष्ट खाजगी ठेवा, तिचा सन्मान करा. लोकांना अजिबात बोलून दाखवू नका, नाहीतर याच गोष्टीला धरून लोक तुमची थट्टा करतील आणि तुम्हाला अपमानित व्हावे लागेल. तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात, एक दिवस काहीतरी छोटा वाद झाला आणि लगेच तुम्ही सोशल मीडियावर सॅड स्टोरी टाकता. लगेच लोक समजून जातात, याच्यामध्ये वाजलंय, काहीतरी खळबळ उडाली आहे, काहीतरी खटके उडत आहेत. अशावेळी काही लोक तुमच्यावर हसतात, काही लोक जास्त खोदून विचारतात आणि काही लोक फक्त गॅपिससाठी तुमचं नाव चघळतात. म्हणून खाजगी गोष्टी खाजगीच ठेवा, कारण प्रेमातले प्रत्येक क्षण हे तुमचे आहेत, जगाचे नाहीत. तुमचं प्रेम, तुमचं नातं, तुमचं आयुष्य हे इंस्टाग्राम पोस्टसाठी नसून मनापासून जपण्यासाठी आहे आणि जगण्यासाठी आहे. तुमचं आर्थिक जीवन उघड कधीच करू नका. तुम्ही दर महिन्याला किती कमावता, किती खर्च करता, लोकांची किती उधारी आहे आणि शेवटी किती बचत करता, हे बोलून दाखवलं की लोक तुमचं गणित मांडायला सुरुवात करतात. उदाहरणार्थ, तुम्ही असं म्हटलं की मी दर महिन्याला 1 लाख रुपये कमवतो, तर लोक लगेच म्हणतील, मग आमच्यासाठी काय केलं? मामा सांगतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये पैसा ही खूपच खास गोष्ट आहे. तो तुम्हाला सुरक्षित ठेवतो, तुमचा आत्मविश्वास वाढवतो आणि भविष्यासाठी तयार ठेवतो. पण जर तुम्ही ते सगळ्यांसमोर उघड करू लागलात की मी दर महिन्याला एवढे कमावतो, माझ्याकडे इतकी बचत आहे, तर लोक तुमच्या पैशावर नजर ठेवायला लागतात, तुमच्या निर्णयावर टीका करायला लागतात. तुमचं उत्पन्न, खर्च, बचत, कर्ज या गोष्टी खाजगी व्यवसायात असाव्या. आयुष्य सगळ्यांपुढे मांडू नका, कारण सर्वच लोक तुमचं भलं बघत नाहीत.
कारण काही लोक तुमच्या कमकुवत बाजू जाणून घेण्यासाठी धडपडत असतात. माझ्या बाळा, आयुष्यामध्ये या 7 गोष्टी आयुष्यभर गुपित ठेवल्या तर तुमच्या आयुष्याचं सोनं होईल. तुमचं आयुष्य शांत, मजबूत आणि यशस्वी नक्कीच होईल. म्हणून तुमच्या आयुष्यातील खाजगी गोष्टी या खाजगीच ठेवा. बोला जय बाळूमामा. माझ्या बाळा, आयुष्यामध्ये छोट्या छोट्या तक्रारी करणे सोडा. आयुष्यामध्ये तुम्हाला जर नेहमी आनंदी आणि समाधानी होऊन यशस्वी व्हायचं असेल, तर तुमचे जीवन योग्यरित्या हँडल करायचं असेल, तर छोट्या छोट्या तक्रारी करणे पहिल्यांदा सोडून द्या. प्रत्येक व्यक्तीविषयी मनामध्ये एखादी तक्रार ठेवणे, प्रत्येकाविषयी काही ना काहीतरी गराणे करणे सोडून द्या. प्रत्येकाला आपण कसे बरोबर आहोत, समोरचा कसा चुकीचा आहे, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीला समोरच्याला उत्तर देणे, या गोष्टींमध्ये आपण स्वतःची एनर्जी वाया घालवत असतो. या गोष्टींनी कोणताच फायदा होत नाही. ते भांडण शांत होत नाही, उलट जास्त वाढत जाते. आयुष्यामध्ये आपण ज्या गोष्टी सिद्ध करणार आहोत त्या सिद्ध करण्याकडे लक्ष द्या. एखादा व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे म्हणून त्या व्यक्तीमध्ये गुंतवून स्वतःचे नुकसान करून घेऊ नका. स्वतःचे स्वप्न मोठे ठेवा, ध्येय मोठे ठेवा आणि विचार देखील तसेच मोठे ठेवा. समजा एखाद्या व्यक्तीने तुमचा अपमान केला तर त्यांच्याबरोबर तक्रार करत बसू नका, त्यांच्याशी वाद घालत बसू नका. त्याला उत्तर द्या, पण तुम्ही स्वतःला जास्त सिद्ध करून न बोलता त्याला शांत करा. काही लोकांचे विचारातच अतिशय खालच्या थराचे असतात. अशा हलक्या विचारांच्या लोकांशी कधीच वाद घालू नका किंवा तक्रार करू नका. आपले विचार देखील आपण हलके करायचे नाही. थर्ड क्लास लोकांच्या नादी लागून आपण देखील थर्ड क्लास बनत असतो. त्यामुळे अशा लोकांशी कधीही वादविवाद करण्याच्या नादी लागू नका. माझ्या बाळा, सर्वांच्या नजरेत चांगले राहण्यासाठी काहीच गरज नाही. त्रिकालवादी सध्या तर हेच आहे की तुम्ही स्वतःला दुसऱ्यांच्या नजरेत चांगले बनवायला गेलात तर जगातील सर्वात दुःखी व्यक्ती तुम्ही स्वतः असाल, हे लक्षात ठेवा. कारण आपण कसे जरी वागलो तरी समोरचा व्यक्ती त्याच्या मर्जीनेच आपल्याविषयी मत बनवत असतो. व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. प्रत्येक व्यक्तीकडून आपापल्या अपेक्षा वेगवेगळ्या असतात. मग तुम्ही काय प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावानुसार, अपेक्षेनुसार स्वतःला बदलणार आहात का? स्वतःचे आयुष्य म्हणजे खेळण्यातील बाहुला करणार आहात का? कोण तुम्हाला मूर्ख उमट म्हणेल, कोण तुम्हाला शहाणा म्हणेल, कोण तुम्हाला भोळा म्हणेल, तुम्हाला चालक म्हणेल. मग तुम्ही हे ऐकून कधी मूर्ख तर कधी शहाणे होणार आहात का? जग काही म्हणेल, पण तुम्ही कसे आहात ते तुम्हीच ठरवायचे आहे. जगाला खुश ठेवण्याच्या सवयीमुळे तुम्ही कधी स्वतःला विसरून बसाल, स्वतःचे अस्तित्वच अंधारात ढकलाल. ते तुम्हालाच कळणार नाही. काही लोकांना तुम्ही असल्याचा त्रास होईल, काही लोकांना नसल्याचा त्रास होईल, काही लोकांना तुमच्या यशाचा त्रास होईल, काही लोकांना तुमच्या बोलण्याचा त्रास होईल. होऊ द्या. त्यांना त्रास होत आहे म्हणून तुम्ही काय स्वतःला विसरणार आहात का? समोरच्या व्यक्तीला तुमचा त्रास होत आहे म्हणून तुम्ही स्वतःला त्रास करून घेणार आहात का? माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आजूबाजूचे लोक आपल्याला मागे खेचूनच आनंदी होणार असतात. जगाला खुश आपण ठेवू शकत नाही. प्रत्येकाचे मन आपण जपू शकत नाही. त्यामुळे स्वतःला कसे सिद्ध करू शकाल, स्वतः कसे यशस्वी होऊ शकाल याकडे लक्ष द्या. मग बघा, जग आपोआप तुमच्याकडे बघून खुश होईल. स्वतः प्रामाणिक राहा, चांगल्या मार्गावर चालत राहा. मग बघा, जग तुमच्याकडे बघतच राहील. प्रत्येकाला स्पष्टीकरण देऊ नका. जगाला तुम्हाला काय हवं आहे याच्याशी काहीच देणं घेणं आहे तर त्यांना काय तुमच्याकडून हवं आहे त्यांच्याशी देणं घेणं असतं. तुमच्याकडून कोणत्या गोष्टी करून घेता येतील हेच त्यांना माहीत असतं. आणि त्या गोष्टी जर तुमच्याकडून नाही मिळाल्या तर तुम्हाला ते दोष देऊ लागतात. मग अशा लोकांना तुम्ही स्वतःबद्दल कधीही स्पष्टीकरण देत बसू नका. आपण कसे त्यांना मदत करू शकत नाही किंवा आपण काही चुकीचं वागत नाही हे त्यांना पटवून देण्याची काहीच गरज नाही. कारण तुम्ही कितीही त्यांना तुमचं मत सांगितलं तरी त्यांना जे बोलायचं आहे तेच बोलणार. त्यांचं तुमच्याविषयी जे मत निर्माण झालं आहे ते मत ठाम राहणार. तुमच्या स्पष्टीकरणाचा काहीच उपयोग होणार नाही. अशी लोक स्वार्थी असतात.
फसवी असतात. अशा लोकांना दुसऱ्यांच्या मताशी, भावनांशी काहीच घेणं देणं नसतं. अशा लोकांना ओळखणं अतिशय गरजेचं असतं आणि अशा लोकांना आपण त्यांच्याशी किती चांगले वागत आहोत हे पटवून देण्याचा प्रयत्न म्हणजे व्यर्थ मूर्ख लोकांचे मन जपणं. मूर्खांचंच लक्षण होऊ शकतात. त्यामुळे फसव्या लोकांपासून, मूर्ख लोकांपासून दूर राहा. त्यांना कधीही स्वतःबद्दल स्पष्टीकरण एक्सप्लेन करत बसू नका. अपेक्षा कमी करा. आपल्या मानसिक त्रासाचे खरे कारण आहे. समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा करणे त्याला काय वाटत असते. आपण समोरच्या व्यक्तीशी खूप चांगले वागत आहोत, त्याचा खूप चांगला विचार करत आहोत, तर त्याने देखील आपल्याविषयी आपल्याशी चांगले वागावे, आपला चांगला विचार करावा. आणि हीच अपेक्षा आपल्याला आतून खचवत असते, आपल्याला कमकुवत बनवत असते. जितक्या अपेक्षा जास्त तितका त्रास देखील जास्त. ज्या वेळेला आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत त्यावेळेला आपण निगेटिव्ह विचार करायला लागतो. समोरच्या व्यक्तीकडून आपण आपल्याशी आपल्या मर्जीप्रमाणे वागण्याचा अपेक्षा केल्या तर चुकीचं आहे. समोरचा व्यक्ती त्याच्या मर्जीनेच वागणार, त्याच्या मनावर आपलं बंधन ठेवू नका. आपण एखाद्याशी नातं प्रामाणिकपणे निभावत असतो तर समोरचा आपल्याशी स्वार्थासाठी नातं निभावत असतो. आपण नात्यामध्ये प्रेम करतो तर ते लोक आपल्यामध्ये फसवण्यासाठी संधी शोधतात. मग अशा परिस्थितीत चुकीचा कोण, आपण की समोरची व्यक्ती? तर याचे उत्तर असेल आपणच असतो. आपण जे काही समोरच्या व्यक्तीशी वागतो ते आपलं कर्म आहे आणि समोरचा व्यक्ती आपल्याशी जो वागतो तो त्याचं कर्म आहे. आपण त्यांच्याकडून चांगले वागण्याच्या अपेक्षा करणे हे चुकीचे आहे, कारण आपण अशा लोकांशी नातं निभावत असतो जे की ते लोक लायकीचेच नसतात. आपण त्यांच्याकडून अपेक्षा करणे सर्वात मोठी चूक असते. समोरच्या व्यक्तीकडून आपल्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर आपण स्वतःला दोषी ठरवायचे नाही, तर स्वतःला आनंदी आणि समाधानी आणि आयुष्यात सिद्ध करून यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात आधी सोडून द्या अपेक्षा करणे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये कधीच भोळे राहू नका, हुशार बना. स्वभाव चांगला असणे, समोरच्याला समजून घेणे, संयमी असते अतिशय चांगली गोष्ट आहे. पण या गोष्टी प्रमाणाबाहेर आपल्या स्वभावात असल्या तर समोरची व्यक्ती आपला फायदा घेऊ शकते. या कलियुगामध्ये अतिशय चांगले भोळे असून फायदा, कारण अलीकडे लोक त्या लायकीचेच नाहीत. प्रत्येक वेळेला आपण नातं टिकवण्यासाठी शांत बसतो, समोरच्या व्यक्तीचा स्वभाव जपण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक वेळेला आपण स्वतःमध्ये बदल करून समोरच्या व्यक्तीला समजून घेत असू तर समोरचा व्यक्ती तुम्हाला कमकुवत समजायला वेळ लावणार नाही. अशा या भोळ्या विचारामुळे लोक तुम्हाला लास्ट स्टेजला त्रास देऊ शकतात आणि ज्या वेळेला तुमचा संयम सुटतो आणि तुम्ही त्रास देणाऱ्या व्यक्तीला उत्तर द्यायला लागतात त्यावेळेला तुम्हाला उर्मटमधून सिद्ध केले जाते. जो तुमच्या भावनेचा कदर करतो, जो तुमच्या प्रत्येक शब्दाला किंमत देतो, जो तुम्हाला समजून घेतो त्याला तुम्ही नक्कीच किंमत द्या, त्याला समजून घ्या. पण ज्या लोकांना तुमची कदर नाही त्या लोकांसमोर झुकण्याची काहीच गरज नाही. प्रत्येक वेळा तुम्हीच झुकायला गेलात तर लोक तुम्हाला झिरो समजतील आणि व्हॅल्यू देणार नाही. त्याचबरोबर तुमचा फायदा देखील घेतील. म्हणून अशा लोकांच्या मागे पुढे करण्याची काहीच गरज नाही. स्वतःचा स्वभाव भोळसर नसावा. अलीकडच्या काळामध्ये भोळे नाही तर हुशार बना, तरच तुमचा निभाव लागू शकतो, नाही तर नाही. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देऊ नका. अरे बाळा, प्रत्येक वेळेला प्रत्येकाच्या प्रश्नाचे उत्तर देण्याची काहीच गरज नाही. आपण कोणाच्याही प्रश्नामध्ये बांधील नाही. आपण स्वतःच्या मनाचे राजे असले पाहिजे. कधीतरी काही लोकांच्या गोष्टी किंवा प्रश्न ऐकून सोडून द्या, शांत राहा. तुमची शांतता त्यांच्या प्रश्नाचे बरोबर उत्तर असेल. काही लोक तुमच्या प्रत्येक गोष्टींवर प्रश्न निर्माण करतील. तुमच्या कामावर, तुमच्या बोलण्यावर, वागण्यावर, तुमच्या स्वप्नांवर, प्रत्येक गोष्टींवर प्रश्न तयार करतील आणि तुम्हाला कोड्यात टाकतील. म्हणून तुम्ही काय स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत बसाल का? हा जर काही चांगले प्रश्नाचे उत्तर देत बसला तर त्याचे प्रश्न कधीही संपणार नाहीत. उलट तुमची एनर्जी वाया जाईल, वेळ वाया जाईल.
तुमचा ब्रेन काम करण्यालायक राहणार नाही. तुमचे मन अस्वस्थ होईल. अशा व्यक्तींच्या निगेटिव्ह प्रश्नामुळे तुम्ही निगेटिव्ह विचार करायला लागाल. स्वतःला कमी समजायला लागाल. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर वेगवेगळ्या स्वभावाचे लोक भेटतील. तर काही तुम्हाला त्रास देणारे असतील, तुम्हाला काही मागे खेचणारे असतील, काही तुमचा अपमान करतील. पण अशा लोकांना हँडल कसे करायचे ते शिका. त्यांच्या कोणत्याही गोष्टीला लगेच रिॲक्ट करू नका. शांत राहा. कारण तिरस्काराने भरलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही तिरस्कारानेच दिलं तर तुमच्यातच फरक काय. प्रत्येकाला उत्तर देत बसण्यापेक्षा स्वतःला काही सिद्ध करायचं असेल याकडे लक्ष द्या. तुम्हाला शांततेत यशस्वी झालेले पाहून प्रश्न विचारणाऱ्या लोकांना आपोआप उत्तर मिळेल. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका. समोरच्या व्यक्तीची बोलण्याची प्रत्येक गोष्ट खरी असते असं नाही. समोर दिसणारा व्यक्ती कितीही चांगलं बोलत असला तरीही त्याच्या मनात आपल्याविषयी चांगलंच आहे असं होत नाही. अलीकडच्या काळामध्ये माणसं तोंडावर एक बोलतात आणि पाठीमागे एक बोलतात. आपल्याशी वागायचं एक आणि मनात उद्देश असतो एक. आपल्या पुढे गेलेल्या लोकांना पाहवत नाही. ते आपल्याला मागे खेचण्यासाठी आपल्याशी चांगलं वागण्याचा मुखवटा घालत असतात. त्यामुळे प्रत्येकावर विश्वास ठेवून आपली फसवणूक आपण करून घ्यायची नाही. प्रत्येक माणसाच्या बोलण्याची पद्धत ओळखायला शिकली पाहिजे. काही लोक तर इतकी स्वार्थी असतात की त्यांचा स्वार्थ साधेपर्यंत असते. आपल्याशी खूप चांगलं वागतात, आपल्या मनात शिरतात, आपल्याला खूप चांगल्या गोष्टी शिकवतात, सांगतात आणि त्यांचे आपल्याकडून काम झाले, मतलब निघाला की आपल्यापासून दूर निघून जातात. आपल्याला ओळखायला सुद्धा तयार होत नाहीत. मुखवटा घातलेली लोक ओळखायला शिका. काही लोक आपल्याशी चांगलं बोलत असतात, आपल्या चांगल्याच गोष्टी आपल्याला सांगत असतात, कारण त्यांना आपल्याला गोड बोलून शिक्षा द्यायची असते. या लोकांना फक्त आपले नुकसानच झालेले बघायचे असते. त्यामुळे ते लोक चांगलं वागण्याचा दिखावा करत असतात. तर जी लोक फक्त गोड बोलतात ती लोक आपले कधीही शुभचिंतक होऊ शकत नाहीत. खरं तर जी लोक आपल्याला आपल्या चुका समजून सांगतात ती लोक आपली शुभचिंतक असतात हे समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळे समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्या अगोदर स्वतःच्या मनाला पटतंय का ते बघा. समोरच्याचा विश्वास मिळवणे आणि समोरच्यावर विश्वास ठेवणे या दोन्ही गोष्टी माणसाला योग्य मार्गाने जमल्या पाहिजे. माझ्या बाळा, जीवन जगत असताना हाल होतील रे, पण हार कधीच होणार नाही. फक्त माझ्यावर विश्वास ठेवून चल. चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावे, पण नळाला पाहून चिखलात जाऊ नये. त्याचप्रमाणे जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशाचा वापर करावा, परंतु पैसा पाहून वाईट काम करू नये. म्हणूनच म्हणतात, समजून घ्यावे जीवनाचे बारकावे, समजून घ्यावे जीवनाचे बारकावे, अंधार तिथे दीप पाजळावे, अंधार तिथे दीप पाजळावे. मित्रांनो, या आयुष्याकडे बारकाईने लक्षपूर्वक पहा. जिथे अंधार दिसेल तिथे दिवा लावण्याचा प्रयत्न करा. तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये मामा नक्कीच प्रकाश टाकतील, यात काही शंकाच नाही. अरे बाळा, आमची साथ मिळवण्यासाठी तुझं अंतर्मन शुद्ध आणि निर्मळ ठेव. मग तुझ्याकडे कोणी वाईट नजर टाकेल, तुला त्रास देण्याचा प्रयत्न करेल, त्यास आम्ही पाहून घेऊ. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि बाळूमामा, माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो.
दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटं आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधी जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्त्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका, ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा. मित्रांनो, रडू तर खूप येत होतं, डोळ्यात पाणी दिसत नव्हतं, चेहरा तर कोरडा होता, मन मात्र भिजलं होतं. कारण डोळे पाहणारे सगळे असतात, पण मनातील जाणणारे फक्त आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा असतात. मित्रांनो, बाळूमामा म्हणजेच नुसतेच संत नाहीत, तर ते ब्रह्मांडाचे मालक आहेत, ब्रह्मांड नायक आहेत, या त्रिलोक्याचे स्वामी आहेत. या ब्रह्मांडाकडे या सर्व पृथ्वीचा सारे भार आणि कारभार आहे. जे काही करत आहेत ते आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा करत आहेत.
मित्रांनो, बाळूमामा म्हणजे पंचमहाभूतावर राज्य करतात. पंचमहाभूत म्हणजे आकाश, जल, अग्नी, वायू, पृथ्वी या पंचमहाभूतावर मामा राज्य करतात. मामांच्या आज्ञेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही हे निश्चित आहे. इतकी मामांमध्ये ताकद आहे, इतकी मामांची प्रचंड आघात शक्ती आहे. आणि या शक्तीची, या ब्रह्मांडाची सेवा करण्याचे परमभाग्य आपल्याला मिळाले आहे. त्यामुळे आपण खूप नशीबवान आहोत. मित्रांनो, जीवनात एक गोष्ट लक्षात ठेवा. जेव्हा आपल्या हातून पटापट चांगले काम घडू लागतात, प्रत्येक कामामध्ये यश येते, तेव्हा मनाला समजून जा की ही किमया, ही लीला आपल्या मामांची आहे. आणि इतरांना त्रास झालेला पाहून जर तुमचं मन दुःखी होत असेल तर लक्षात ठेवा, आपले मन मामामय होत आहे, मामांच्या चिंतनात रमत आहे. आपला देह संपूर्ण आपण मामांच्या चरणी समर्पित केला आहे, असा मामा तुम्हाला संदेश देत आहेत. मित्रांनो, आयुष्यात सुख दुःख हे कालचक्र नेहमी फिरतच असतं. मामांची सेवा केली म्हणून आयुष्यामध्ये दुःख येणार नाही असं काही नाही बरं. पण आयुष्यामध्ये दुःख तर येतच, कारण आयुष्यामध्ये सुख येणं, दुःख येणं हा आपला प्रारब्धाचा भाग आहे. पण आपण मामांची सेवा केली म्हणून आयुष्यात दुःख येणार नाही असं काही नाही. तर मामांना साकडं घालत असताना मामांना असं साकडं घाला की बाळू मामा, या संकटातून बाहेर पडण्यासाठी मला शक्ती द्या, बळ द्या आणि तुमचा आशीर्वादाचा हात सदैव माझ्या डोक्यावर राहू द्या. मी कसल्याही कितीही मोठ्या संकटातून सहजपणे बाहेर पडेन असा तुम्ही मामांनाच विश्वास दाखवा. कारण फक्त मित्रांनो, भोग हा भोगूनच संपवावा लागतो आणि तो आपलं प्रारब्ध आहे हे लक्षात ठेवा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये सुख आलं म्हणून मामांना विसरून जाऊ नका आणि दुःख आलं म्हणून निराश होऊ नका. आयुष्यामध्ये दुःख आलं तर पदोपदी मामांना साकडं घाला, पदोपदी मामांना हाक मारा. मामा सदैव तुमच्यासाठी कसल्याही वेळी, कितीही संकटाच्या काळी मामा तुमच्यासोबत आल्याशिवाय राहणार नाहीत हे लक्षात ठेवा. आणि मामांवर तितकाच अटळ विश्वास ठेवा. मामा म्हणतात, माझ्या बाळा लक्षात ठेव, तू चांगलं काम करताना मी तुझ्या सोबत आहे आणि तू वाईट काम करताना मी तुला पाहत आहे. तुम्हाला ही प्रचिती तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही मामांचे नामस्मरण कराल. आयुष्यात एकदा इतका मोठा पाऊस पडावा की माणसातील इगो, अहंकार पूर्णपणे वाहून जावा. आयुष्यात एकदा इतकं कडक ऊन पडावं की जवळच्या सावलीचं महत्त्व कळावं आणि ते महत्त्व कळाल्यावर आपल्या जीवनाचं महत्त्व कळावं. आयुष्यात पुन्हा एकदा शाळा अशी भरावी की प्रत्येकाला प्रत्येकाचे बालपण कायम लक्षात राहावे. आणि आपण शाळा शिकत असताना भरपूर काही अनुभव घेतो आणि त्यातून पुढे प्रेरणादायीने पुढे शिकत जातो. आणि मग मोठेपणी सर्व काही आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी त्या सर्व गोष्टी आठवाव्या लागतात. आयुष्यात असे जगावे की आपले जगणे पाहून इतरांना सुद्धा जगण्याची मोज कळाली पाहिजे, जीवनाचे महत्त्व कळाले पाहिजे. मामा सांगतात, माझ्या मुला, आयुष्यात जर तू माणसं ओळखायला शिकलास तर तुला आयुष्यामध्ये यशस्वी होण्यापासून, श्रीमंत होण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही किंवा कोणीही अडवू शकणार नाही. जीवनात माणसं ओळखणे हा सर्वात मोठा आणि कठीण मुद्दा आहे. जेव्हा तुम्ही माणसं ओळखायला शिकाल तेव्हाच तुमचं आयुष्य प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल. मित्रांनो, आयुष्यात स्वप्न पाहणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. भूतकाळात फिरता येतं, भविष्यात डोकावता येतं आणि आपण पाहिलेले स्वप्न अपूर्ण राहिल्यास आपलं मन निराश होतं आणि वाचा बंद होते. मित्रांनो, आयुष्यात जर तुम्ही भगवंताचे नामस्मरण सोडले तर तुमच्या जीवनाला काहीही अर्थ उरणार नाही. म्हणून कसलीही परिस्थिती आली तर भगवंताचे नामस्मरण सोडू नका. मित्रांनो, संकल्प ही खूप मोठी शक्ती आहे. जर तुमची इच्छा खूप कठोर, मनापासून आणि प्रबळ असेल तर संकल्प ती इच्छा तुमची स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, मामा म्हणतात, आयुष्यात आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादाचं व्याज मिळत असतं आणि वेदना देणाऱ्या माणसांना तळतळाटाचे हप्ते भरावे लागतात हे लक्षात ठेवा. म्हणून मामा म्हणतात, जर तुम्ही एखाद्याला हसवलं, जी व्यक्ती
आयुष्यामध्ये खूप दुःखी आहे. जीवन जगण्याची अपेक्षा त्याने सोडली आहे आणि तुम्ही जर त्याला या सुंदर छोट्याशा जीवनाचे महत्त्व समजावून सांगितले, त्याच्या चेहऱ्यावर तुम्ही हास्य आणून ठेवलं, तर तुम्हाला आयुष्यामध्ये वेगळं पुण्य कमवण्याची गरज नाही, हे लक्षात ठेवा. परंतु त्याच उलट जर तुम्ही एखाद्याबद्दल वाईट बोलत असाल, एखाद्याचे वाईट चिंतत असाल, एखाद्याचे काहीतरी आयुष्य धोक्यात आणत असाल, एखाद्याचे नुकसान करत असाल, एखाद्याला खूप त्रास देत असाल, एखाद्याचे बोलून त्याचे मन दुखावत असाल, तर तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच तुमच्यावर मामांची कृपा होणार नाही, हे लक्षात ठेवा. जर तुम्ही कुठल्याही कामामध्ये अप्रामाणिकपणा, चोरी करणे, लबाडी करणे, कुणाला तरी त्रास देणे